त्या दिवशी आपण गांधी हॉलमध्ये असताना जेवणासाठी त्यांचं डोनेशन होतं आपल्याला. तर आज आणि आपल्याकडे एक बातमीसुद्धा केलेली जी यूट्यूब चॅनलवर प्रसारित झाली. तसंच महाराष्ट्र या वर्तमानपत्रामध्ये आपली या शाळेची बातमी सरांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर आज त्यांच्या नातीचा वाढदिवस आहे, तिचं नाव आहे वैदेही भोजने. तर तिच्याकडनं आपल्या शाळेला छोट्या वर्गासाठी ग्रेड वर्गासाठी काही वाहनांचे प्रकार त्यांनी दिलेले आहेत खेळण्याच्या स्वरूपात. म्हणजे इतके सुंदर आहेत मुलीनं की म्हणजे अगदी स्पर्शाने तुम्हाला त्या एखाद्या वाहनाचा ट्रक आहे किंवा विमान आहे, त्यानंतर स्पोर्ट्सची कार आहे किंवा स्पोर्ट्स बाईक आहे, ती कशी असते, रिक्षा आहे, हे तुम्हाला बरोबर हाताळता येईल अशा प्रकारची त्यांनी छान छान खेळणी दिलेली आहेत ड्रेस क्लाससाठी. तसेच तुम्हाला आवडतो तो केक आहे आणि पाऊच सुद्धा दिलेले आहेत प्रत्येक मुलीला. बर्थडे आहे. हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. वैभवी हैप्पी बर्थडे टू यू. थैंक यू. मुलींना आता जेवणाची वेळ होईल. ते गिफ्ट नाही की पडेल लोक खाली बस इकडे. त्याचं देईन ना. नमस्कार. प्रकट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. हा आजचा योग हा दुर्दक शर्करा योग म्हणायला हरकत नाही, कारण 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण जमलेलो आहोत इथे अशा एका ठिकाणी जी समाजाला पूरक आणि समाजाला काहीतरी मेसेज देणारे मुलं इथं शिकत आहेत आणि त्यांना शिकवणारे शिक्षकगण, त्यांच्यासाठी काम करणारे राणे मास्तरांची शाळा आणि त्यांचे सगळे सहकारी, तसेच या शिक्षक म्हणजे ह्या कमला मेहता दादर लाईन स्कूलमधल्या सगळे कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम करतो आहोत. याच्यासाठी आजचा असा योग साधलेला आहे की वैदेही भोजने यांचा वाढदिवस आहे आज. नुकतीच ती एका ऑपरेशनमधून बाहेर आली, 4 दिवसच झाले आहेत. तरीही तिची इच्छा होती, नेहमी दरवर्षी करते. आपण तिच्या तोंडून पहिल्यांदा ऐकूया की तिला हा असा कार्यक्रम करावासा का वाटतो. पहिले तुला का वाटतं की असे कार्यक्रम करावे किंवा अशा पद्धतीने केले असते? Actually, since I was young, my parents have instilled the will in me to give gifts like these to children who are hard of hearing or can't see. किती वर्ष करते? मी लहान असताना तेव्हापासूनच करते ॲक्च्युली. आतापर्यंत तिने सांगितल्याप्रमाणे
अपंग विद्यालयात दिले, आगरीपाड्याला जे अपंग विद्यालय आहे, अनाथ मुलं जी असतात त्यांना दिलेलं आहे. जी मुलं रस्त्यावर किंवा उकिरड्यावर टाकून जातात त्यांना सांभाळणारी एक संस्था आहे, दादरमध्येच आहे, विक्रोळीत आहे आणि भांडुपला आहे. अशा ठिकाणी ती 14 वर्षाची आहे, 15 वर्षात पदार्पण केलं आहे. 14 वर्षापैकी तिने 10 वर्ष जवळजवळ अशा मुलांच्यात सगळं वाटप केलं आहे, बड्डे केलं आहे स्वतःचा. यावेळी फक्त तिनेच अवॉइड केलं की केक नको कापूया, पण सगळी मुलं त्यांना आपल्या नजरेतून बघणार आहेत, आपल्या नजरेतून त्यांना बघायला लावायचं आहे. म्हणून तिला मॅडमने आमच्याजवळ एक प्रस्ताव टाकला की आम्हाला काहीतरी आम्ही द्यायचं आहे, तर काय द्यावं. तर मॅडम म्हणाल्या मुलांना जी स्पर्शाने ज्ञान होईल, स्पर्शाने एखादी वस्तू ओळखता येईल अशा वस्तू द्या, म्हणजेच खेळणी. ती आपण खेळणी वैदेहीच्या बड्डेसाठी दिलेली आहे. तर आता आपण बघूया या मुलांपैकी कुणाला वाटते की कसा झाला बड्डे, तुझ्या हातात इच्छा आहे, काय वाटते तुला? ओके, असे कार्यक्रम होतात काय तुझे? काही तुला कसं वाटतंय हा कार्यक्रम कसा झाला? वैदेहीने गिफ्ट दिले, तुला पण कसं वाटतं? काय सांगशील वैदेहीचे आभार कसे मानतात? बरं सांगितलंय तिला. ती सांगते असं, ह्या ज्या वस्तू दिल्या आहेत त्या वस्तूंची ज्ञान आम्हाला नव्हतं, पण आता त्या माझ्या हातात आल्यावर ती गाडी आहे हे मी ओळखू शकले. हा एक मोठा योग आहे असं म्हणायला पाहिजे. आपण या काय त्याच्याबद्दल असं कधी दिलं तुला कोणी? आता तू याचा कसा उपयोग करणार? ओके, गुड, व्हेरी गुड. आपण वेळ न घालवता थोडंसं जाणून घेऊया या शाळेच्या, म्हणजे कमला मेहता दादर स्कूल ऑफ लाईनच्या संचालिका आहे वर्षा जाधव मॅडम. त्यांना विचारूया की अशा पद्धतीचा हा वाढदिवस तुमच्या शाळेत तर झालाच असेल, पण ह्याच्यातून त्या वैदेहीला पण आम्हा पालकांनाही मुलांनाही काय मार्गदर्शन करा. नमस्कार. आता वैदेहीने हा वाढदिवस खूप सुंदर साजरा केला. इथे वयाने लहानच आहे वैदेही, पण तिचे विचार खूप चांगले आहेत. आमच्याकडे अशा प्रकारचे वाढदिवस साजरे होतात, पण ते मोठ्या मुलांचे किंवा वयस्कर माणसं असतात. पण वैदेही इतकी लहान असून पण तिच्या मला काय विचार यावा की आपण अशा पद्धतीने मुलींसाठी ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या देऊन वाढदिवस साजरा करावा. कारण आपण बघतो समाजामध्ये की लहान मुलांचा वाढदिवस आपण मोठे केक आणून किंवा मोठे तयारी करून मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा उपयोग करून साजरी करतो. पण तिने खूप छान हा वाढदिवस आपल्या शाळेत साजरा. मॅडम तुम्ही काय सांगा? नमस्कार, माझं नाव तन्वी मांजरेकर, मुख्यालय ठिकाणी. तर वैदेहीचा हा जो वाढदिवस आहे तो खरंच मला प्रथम माहिती पडते आमच्या शाळेकडनं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं, विद्यार्थ्यांना. आणि खूपच सुंदर म्हणजे प्रकारे तिचे लहान वय असून उच्च विचार आहे की आपला हा वाढदिवस चार लोकांना पाहुण्यांना बघून न करता तिने अशी सामाजिक संस्थांना जोडून जो वाढदिवस करते. म्हणजे खूपच तिचे पुढचे अगदी उच्च विचार आहेत. तिला शुभकामना आहे सगळ्या आमच्याकडनं. तिला असेच विचार आले की समाजासाठी चांगलं मोठे कार्य करू. धन्यवाद. खरं तर शिक्षकांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. सगळ्या मुलांना आवडेल अशा प्रकारचा हा कार्यक्रम झालेला आहे. या शाळेतल्या खरं तर शाळेतले शिक्षक या शिक्षकांच्या मार्फत डोळस रूपाने त्यांच्या नजरेतून ही मुलं पाहत असतात आणि पुढे सुद्धा ती प्रकाशमय होणार आहेत. आताही झालेले आहेत. आताही त्यांना कळतं आहे कशा पद्धतीने शिक्षण घ्यावं किंवा आपलं ज्ञान कसं वाढून घ्यावं. प्रत्येक क्षेत्रात ही मुलं प्रावीण्य मिळवत आहेत. संगीत क्षेत्रात आहेत, कला क्षेत्रात आहेत, ॲक्टिंग क्षेत्रात आहे. मागच्या वेळेला एक शिक्षिका आमच्यावर होत्या, त्याने एक गाणं म्हणाले होते. ज्या संगीत शिकवतात, अर्थात संगीत शिकवणाऱ्याला कुठलीही विद्या शिकवणाऱ्याला ती पहिली त्याला पारंगत व्हायला लागतं, त्याला अवगत असायला लागते. खरं तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. 2 मिनिटं. मॅडम काय सांगाल तुम्ही संगीत शिकवताना? एखादं गाणं छोटंसं एक वेळ म्हणून दाखवलं तर आपल्या प्रेक्षकांना बरं वाटेल. बोला, सुचेल ते.
शकुनाच्या विधीने मुरली रे क्षण माझे मुरली रे. माझं आज सध्या बसलेलं आहे. फार छान, फार छान. अशाच पद्धतीने सगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या शिक्षिका आहेत आणि या शिक्षिका एक चांगलं काम करत आहेत. त्यांचंही सगळ्यांचं अभिनंदन. इथे राणे सरांनी जो कार्यक्रम हाती घेतला या मुलांच्याबद्दलचा, कारण जेव्हा स्वतःला अनुभव येतो त्या अनुभवातून दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं असं इच्छा निर्माण होते आणि राणे सरांची इच्छा तशी निर्माण झाली आणि त्यांच्यासाठी त्यांनी पुस्तकं लिहिली ज्या स्पर्शाने ती ज्ञान ओळखू शकते. आपण त्यांचंही स्वागत करूया. सर्व शिक्षकगणांचं, इथल्या कर्मचाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, सर्वांचं स्वागत. आपण बघत राहा प्रकट महाराष्ट्र, वाचवी तुमची आमची. मी दत्ताराम दळवी, प्रकट महाराष्ट्र, दादर, मुंबई. काय